परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। मुख्यमंत्री सांगतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे असंही त्यांनी म्हटलंय। तर माणसं पैशाने नाही प्रेमाने जिंकता येतात असा पलटवार फडणवीसांनी केलाय। मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते। ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडेबाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये। त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे। काय घोडेबाजार झालं होतं म्हणजे तुमच्यापर्यंत काय आलं होतं का हे हे सगळं? बघा, अनेक गोष्टी होत असतात। सगळ्याच गोष्टी जर आरोप करायचे असतील तर ते विथ एव्हिडन्स समोर द्यायचे असतात। ते गंमत काय आहे, नुसतं दगड मारून पळण्यात काय मजा नाही, पूर्ण लढण्यात मजा आहे ना।